प्रत्येक दिवशी सकारात्मकतेने काम कसे करावे. जेफ सांगतात की प्रत्येक व्यक्ती फेल्युअरमधून बाहेर पडण्याची जाणतो. या फेल्युअरमधून बाहेर पडण्यासाठी आपण काही कामं करायची बंद करतो आणि दुसरं काहीतरी सुरू करतो. काही गोष्टी विसरतो तर नव्या काही गोष्टी शिकतो. फक्त तुम्हाला हीच कृती करत जायची आहे. ह्याच कृती तुम्हाला सक्सेसपर्यंत घेऊन जातात. फेल्युअरमधून बाहेर पडण्याच्या सवयी खूपच सिंपल असतात. यशस्वी होण्याच्या सवयीसुद्धा सिंपल असतात. म्हणजेच सक्सेस ही काही मिस्ट्री नाही आहे. लहान लहान गोष्टी ज्या तुम्हाला आधीपासूनच माहिती आहेत त्या कन्सिस्टंटली करत जायच्या. ह्या छोट्या छोट्या सवयींना स्लाइट एज म्हणतात. जीवनातील सगळ्यात मोठ्या फेल्युअरच्या दिवशी लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती जी जिवंत आहे तो यशस्वी होऊ शकतो. फक्त त्याला कोणत्याही परिस्थितीत कन्सिस्टंट राहायचं आहे. ह्यानंतर छोट्या छोट्या सवयी कन्सिस्टन्सी करत जायच्या आणि कन्सिस्टन्सीचे 7 नियम शिकून घ्यायचे. त्यानंतर तुमच्यात इतका मोठा बदल होईल की तुम्ही स्वतःच विश्वास करू शकणार नाही. आणि त्यातीलच पहिला नियम आहे शो अप स्टार्ट नाऊ. आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अपयशी होतो आणि या अपयशातून मार्ग काढत पुन्हा नव्याने जीवन जगायला सुरुवात करतो. त्यामुळे जीही कृती बरोबर वाटते त्याविषयी जास्त विचार करू नका. ती कृती करायला सुरुवात करा. हीच कृती तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्हाला तर माहीत आहेच की प्रत्येक दिवशी जॉगिंग केल्यानं तुम्हाला फायदा होतो. तर विचार करू नका की मी किती वेळ करेन आणि मी कसं करेन. आज संध्याकाळीच मैदानावर जा आणि सुरुवात करा. दुसरा नियम आहे प्रत्येक दिवशी करणे बरोबर 80% सक्सेस. तुम्ही सुरुवात केली म्हणजे तुमच्याजवळ एक ध्येय आहे. सोबतच एक छोटासा प्लॅन सुद्धा बनवा की मी या येणाऱ्या 100 दिवसात या प्रोसेसला रिपीट करेन आणि संधी मिळाली तर अजून चांगले करत राहीन. आणि आता मी 100 दिवसानंतरच रिझल्ट किंवा परिणामांची काळजी करेन. कारण प्रत्येक दिवशी करत राहिल्याने 80% सफलता यश निश्चित मिळते. कन्सिस्टन्सीचा पुढचा नियम आहे प्रत्येक दिवशी सकारात्मक होऊन काम करणे. नकारात्मक मन कन्सिस्टंट असूच शकत नाही. म्हणून प्रत्येक कामाला प्रत्येक समस्येला सकारात्मकतेने बघा. जास्तीत जास्त लोकांच्यातील चांगले गुण बघा. तुमच्याजवळ कन्सिस्टंट होण्यासाठी जास्त ऊर्जा असेल. तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि त्यासोबतच क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढेल. चौथा नियम आहे जास्त काळ कष्ट करण्यासाठी कमिटेड राहा. प्रत्येक दिवशी 8 तासाचे कष्ट आणि आठवड्यातील 6.5 दिवस काम करा. या पद्धतीने वर्षातील 50 आठवडे म्हणजेच 2600 तास होतात ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकता. स्वतःला परिपूर्ण करू शकता. जर तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या दिवशी ब्रेक घेण्याचं मनात येत असेल तर स्वतःला विचारा की मला परिपूर्ण होण्यासाठी स्वतःची ओळख बदलण्यासाठी 5000 तास सुद्धा घालवू शकत नाही. स्वतःला 2 वर्षाचा वेळ सुद्धा देऊ शकत नाही. कन्सिस्टन्सीचा 5वा नियम आहे बर्निंग डिझायर. इच्छेला जुनूनमध्ये बदला. आपल्या सगळ्यांनाच काहीतरी करण्याची इच्छा असते ज्यामुळे आपण स्वतःवर गर्व करू. पण काही कारणामुळे आपली इच्छा कमजोर होते. आपण कंटाळा, आळस, बेजबाबदारीमुळे छोटे छोटे पण महत्त्वाचे काम टाळतो. कन्सिस्टन्सीसाठी इच्छेला बर्निंग डिझायरमध्ये बदललं पाहिजे. ज्यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. व्हिज्युअलायझेशनमुळे ध्येयासोबत आहे असा विश्वास निर्माण होतो. माझी फक्त इच्छाच नव्हे, मी असं मानतच नाही तर मला माहिती आहे की माझं ध्येय पूर्ण होणार.
ह्या विश्वासानेच बर्निंग डिझायर जन्म घेते, जी तुम्हाला झोपू देत नाही. 6वा नियम आहे, प्रत्येक दिवशी छोटीशी किंमत चुकवायला तयार राहा. आयुष्यातील काही दिवस खूप अडचणींचे असतात. तुम्हाला काही दिवस कॉन्फिडन्स नसेल तरी सुद्धा तुम्हाला हसत काम केलं पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. मोठ्या स्वप्नांची ही छोटीशी किंमत आहे, जी तुम्हाला सतत द्यावी लागेल. कन्सिस्टन्सीला जीवनाची ताकद बनवण्यासाठी पुढचा नियम आहे, एकटे असताना प्रामाणिक राहा. आज मला नाईट जर्नल लिहायचं होतं, पण मी आज खूप थकले आहे. आज राहू दे, उद्या एक्स्ट्रा लिहेन. तो उद्या कधीच येत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की कन्सिस्टन्सी जीवनाची ताकद बनावी, तुम्ही ज्या प्रोजेक्टला हात लावणार ते यशस्वी व्हावा, तुम्हाला कुणीही पाहत नाही, तेव्हा छोटे छोटे काम पूर्ण करा, प्रामाणिकपणे करा. ही आहेत ते 7 नियम ज्यांचा वापर करून आपण आपल्या कामात कन्सिस्टन्सी आणू शकतो आणि यश मिळवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.